विद्यार्थी मित्रांनो, आपण युरोपातील प्रबोधन व विज्ञानाचा विकास या पाठाचा अभ्यास करत आहोत. या पाठाचा शेवटचा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये भौगोलिक शोधक, औद्योगिक क्रांती व आर्थिक राष्ट्रवाद या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. इसवी सन 13 ते 19 या शतकादरम्यान युरोपातील अनेक प्रवाशांनी जगभर प्रवास केला आणि त्यातून वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांचा शोध लावला. हे का करावं लागलं तर इसवी सनाच्या 15व्या शतकापर्यंत युरोपीय लोक पूर्वेकडील देशांमधून आयात केलेले मसाल्याचे पदार्थ, साखर, रेशीम कापड, मौल्यवान वस्तू वापरत होते. मात्र त्यामध्ये अडथळा निर्माण झाला कारण 1453 मध्ये ऑटोमान तुर्कांनी इस्तंबूल जिंकून घेतले. हे शहर म्हणजे बायझंटाईन साम्राज्याची राजधानी होती. तुर्कांनी त्यांच्या साम्राज्यातून जाणारे खुष्कीचे मार्ग म्हणजेच भूमार्ग रोखून धरले. त्यामुळे पूर्वेकडील देशांकडे जाण्यासाठी युरोपला आता नवे मार्ग शोधणे आवश्यक झाले. त्यातूनच नवीन मार्ग शोधण्यासाठी इसवी सन 13वे शतक ते 19वे शतकांमध्ये अनेक भौगोलिक शोध लागले. त्यापैकी काही महत्त्वाचे भौगोलिक शोध व शोधक यांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपल्याला अभ्यासाला दिलेला पहिला भौगोलिक शोधक मार्को पोलो. मार्को पोलो हा इटालियन प्रवासी होता. त्याने युरोपला सर्वप्रथम चीनची आणि आशिया खंडातील इतर देशांची ओळख करून दिली. म्हणजेच त्याने चीन आणि या आशिया खंडांचा प्रवास केला. मार्को पोलो हा चीनमध्ये कुबलाई खान या राजाच्या दरबारात राहिला. तिथे त्याने मंगोलियन आणि चिनी भाषांचा अभ्यास केला. दुसरा भौगोलिक शोधक इब्न बतूता हा मध्ययुगातील प्रसिद्ध प्रवासी होता. त्याने विविध कारणांसाठी भारत, मालदीव, सुमात्रा, चीन, स्पेन, सार्डिनिया, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका या देशांमध्ये प्रवास केला. पुढचा भौगोलिक शोधक हेनरी द नॅव्हिगेटर. याला पोर्तुगालच्या राजपुत्राने 15व्या शतकात अज्ञात प्रदेश शोधण्यास प्रोत्साहन दिले आणि यातूनच आफ्रिकेच्या जवळच्या असलेल्या मॅडेरा व ॲझोरस या 2 द्वीप समूहांचा शोध हेनरी द नॅव्हिगेटर याने लावला. या दोन्ही द्वीप समूहांचा पोर्तुगीजांच्या अंतर्गत असलेल्या स्वायत्त प्रदेशामध्ये समावेश होतो. पोर्तुगीजांनी आफ्रिकेतील लोक युरोपात आणले आणि त्यांना गुलाम सुद्धा बनवले. त्याचबरोबर आफ्रिकेतून सोनं सुद्धा त्यांनी मायदेशी मोठ्या प्रमाणामध्ये आणलं. नंतर बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार मोहिमेवर निघाला. आफ्रिकेचे दुसरे टोक त्याला सापडल्यावर त्याने या भागाला प्रथम केप ऑफ स्टॉर्म्स, वादळांचं भूशिर असे नाव दिले. पुढे ते बदलून केप ऑफ गुड होप म्हणजेच आशेचं भूशिर असे करण्यात आले. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा हा पहिला दाऱ्यावरती होता. ख्रिस्तोफर कोलंबस 1453 मध्ये तुर्कांनी इस्तंबूल जिंकल्यामुळे युरोपीय लोकांना आशियात येण्याचे पर्यायी मार्ग शोधणे आवश्यक झाले होते. स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्याने कोलंबस भारताच्या शोधात निघाला. पृथ्वी गोल असल्याने पश्चिम दिशेने प्रवास केल्यास भारत सापडेल अशी खात्री त्याला होती, परंतु प्रत्यक्षात मात्र तो अमेरिका खंडाजवळ पोहोचला. अमेरिगो वेस्पुसी इटली येथील अमेरिगो याने स्पेनच्या वतीने पहिली शोध मोहीम इसवी सन 1497 मध्ये काढली असे समजले जाते. त्याच्या तिसऱ्या मोहिमेत जो प्रदेश त्याने शोधला त्याला व्हेनेझुएला असे नाव देण्यात आले. त्याने ॲमेझॉन नदीच्या मुखचा प्रदेश देखील शोधला. त्याच्याच नावावरनं अमेरिका खंडाचे नाव पडले असे मानले जाते. पुढचा महत्त्वाचा भौगोलिक शोधक म्हणजे वास्को द गामा. भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे नाव. 1497 मध्ये 4 जहाजे आणि 170 खलासी घेऊन वास्को द गामा हा पोर्तुगीज दर्यावादी भारताकडे निघाला. आफ्रिकेच्या प्रवासात मालिंदी या बंदराच्या भागातील एक भारतीय वाटाड्याबरोबर वास्को द गामा कालिकेत, त्या काळचं कोझिकोडे या बंदरामध्ये 1498 येऊन पोहोचला.
त्याने कालिकतचा राजा झामोरिन याच्याकडे व्यापारासाठी परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यावर तो पोर्तुगालला परतला. तो पुन्हा दोनदा भारतामध्ये आला. गोवा आणि कोची येथे पोर्तुगीजांचे राज्य स्थापन झाल्यावर तो पहिला व्हाईसराय झाला. युरोपीय देश आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध त्याच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने सुरू झाले. फर्डिनंड मॅगेलन हा पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी म्हणून सर्व जगाला ज्ञात आहे. स्पेनचा राजा पहिला चार्ल्स याने ही मोहीम आखली होती. मोहीम सुरू असतानाच मॅगेलन फिलिपाईन्स येथे मारला गेला. मात्र त्याच्या सहकाऱ्यांनी ही पृथ्वी प्रदक्षिणा मोहीम पूर्ण केली. पुढचा शोधक सॅम्युएल डी शॅम्प्लेन. फ्रान्समध्ये जन्मलेल्या शॅम्प्लेन याने उत्तर अमेरिकेत शोध मोहिमा काढल्या. तेथेच फ्रेंच वसाहती देखील स्थापन केल्या. त्याने कॅनडातील क्युबेक या शहराची स्थापना केली. एबल जानसवा टास्मन या पुढच्या भौगोलिक शोधकाचा जन्म हॉलंडमध्ये झाला. नवनवीन प्रदेशांचा शोध घेण्याच्या वसाहतवादी स्पर्धेत त्याने न्यूझीलंड या नवीन प्रदेशाचा शोध लावला. 1644 मध्ये त्याने न्यूगिनी बेटांच्या किनाऱ्याचे सर्वेक्षण करून ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये कार्पेटरिया नावाचा या प्रदेशाचा शोध लावला. कॅप्टन जेम्स कुक हा इंग्लंडच्या शाही नौदलात नोकरीला होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवर त्याने इंग्लंडचा झेंडा फडकावला. त्याचबरोबर त्याने पॅसिफिक महासागरातल्या बेटांची पाहणी देखील केली आणि त्या आधारे अचूक नकाशे तयार केले. त्याने 3 वर्षात 60,000 सागरी मैल प्रवास केला. त्यानंतर लुई अँटोनी द बोगनविले हा फ्रेंच दर्यावादी होता. तो पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोहोचला. या प्रवासाचे वर्णन करणारे व्हायजेस अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक त्याने 1771 मध्ये लिहिले. याच पुस्तकातील माहितीच्या आधारे 19व्या शतकात फ्रेंच मिशनरी ताहिती येथे पोहोचले. त्यांनी या भागात फ्रेंच वसाहत स्थापन केली. पॅसिफिक महासागरातल्या एका बेटाला आणि फुलवेलीला बोगनविले याच्या नावावरून बोगनवेल असे नाव दिलेले आहे. त्यानंतर शेवटचा भौगोलिक शोधक मंगो पार्क. स्कॉटलंडचा रहिवासी असणारा मंगो पार्क त्याच्या पश्चिम आफ्रिकेतील शोध मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे. 1795 मध्ये मंगो पार्क याने नायजर नदीच्या प्रवाहाचा शोध घेतला. अशा रीतीने एकूण 13 भौगोलिक शोधकांची आपण माहिती घेतली. त्यांनी लावलेल्या प्रदेशांचा मार्गांचा शोध पुढे व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरला. भौगोलिक शोधक यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे औद्योगिक क्रांती. क्रांती म्हणजे अधिक वेगाने घडलेला बदल किंवा परिवर्तन. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तउद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय. म्हणजेच पूर्वी विविध प्रकारच्या वस्तू व माल हाताने तयार केल्या जात होत्या, परंतु त्या वस्तू आता यंत्राच्या साहाय्याने तयार होऊ लागल्या. त्यासाठी बाष्पशक्ती व जलशक्ती वर चालणाऱ्या यंत्रांचा वापर करण्यास युरोपात सुरुवात झाली. यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्था महत्त्वाची ठरते. औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे आवश्यक असते. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की जिच्यामध्ये उद्योगधंद्यांची मालकी व नियंत्रण ज्याने उद्योगधंद्यात पैसा गुंतवला आहे त्याच्याकडे असणे होय. अशा उद्योगात पैसा गुंतवणारा व त्याची मालकी असणारा गट म्हणजे भांडवलदार वर्ग होय. भांडवलशाहीचे काही वैशिष्ट्ये आहेत. ती म्हणजे वस्तू कमीत कमी किमतीत तयार करणे, वस्तूची किंमत कमी ठेवण्यासाठी त्यांचा मोबदला कमी देणे, अधिकाधिक नफा मिळवणे ही होय. तसेच या अर्थव्यवस्थेत खाजगी मालकी, वस्तूची किंमत ठरवणे, नफ्याचे प्रमाण ठरवणे याबद्दल भांडवलदाराला स्वातंत्र्य असते व उपभोक्त्याला वस्तू
निवडीचे स्वातंत्र्य असते. अशी भांडवलशाही अर्थव्यवस्था युरोपात उदयाला आल्याने तेथे औद्योगिक क्रांती झाली असे आपण म्हणू शकतो. औद्योगिक क्रांती सर्वात अगोदर इंग्लंड या देशामध्ये घडून आली. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी तेथे अनुकूल पार्श्वभूमी होती. इंग्लंडमध्ये लोहखनिज व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. तसेच इंग्लंडचं दमट हवामानामुळे सुती धागे बनवणेही तिथे तुलनेने सोपे होते. त्यामुळे सुती कापडाचा उद्योग तिथे भरभराटीला आला. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश होता आणि उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल हा या वसाहतींच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात करणे इंग्लंडला सहज शक्य झाले. तसेच इंग्लंडचं नाविक सामर्थ्य, या सामर्थ्याच्या जोरावर हा कच्चा माल प्रक्रिया करून पुन्हा पक्क्या मालाच्या रूपात इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या वसाहतींमध्ये विक्रीसाठी पाठवता येणेही त्यांना शक्य होते. आणि ह्या एकूण मिळणाऱ्या नफ्यातून इंग्लिश व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले. याच्या जोडीला त्यांना कमी मोबदल्यात कामगारांचं श्रम देखील उपलब्ध झालं. त्यामुळे वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढू न देणेही शक्य झाले. या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. औद्योगिक क्रांतीचा भारतीय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनावर दूरगामी परिणाम झाले. अनेक जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंना, विशेषतः सुती व रेशीम कापड, जरीकाम, शाली यांना मागणी होती. परंतु इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे भारतीय उद्योगधंद्यांवर त्याचा विपरीत परिणाम झाला. औद्योगिक क्रांतीमुळे भारतातील घरगुती स्वरूपाचे सर्व छोट्या व्यवसायांचा ऱ्हास झाला. भारतातील सर्वात मोठा कापड उद्योग त्यात देखील मंदी आली. यंत्रापासून तयार झालेल्या मालाला मागणी वाढली. त्या स्पर्धेत भारतीय माल मागे पडला. तसेच इंग्लंडचे व्यापारी व आर्थिक धोरण स्वतःच्या हिताचे होते. याच काळात भारतात रेल्वे सुरू झाली. त्यामुळे युरोपीय माल खेड्यांपर्यंत पोहोचला. भारतीय मालाची मागणी कमी झाली. कामगार बेकार झाले. अशा रीतीने भारताचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झाले. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद पुढे आला. आर्थिक राष्ट्रवादात आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य द्यायचे असते. पण त्याचबरोबर आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची नाकेबंदी कशी करता येईल, त्यांच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील असा विचार करावा लागतो. त्याचबरोबर त्यांच्या आयात निर्यातीवर बंदी घालणे, ते ज्या ठिकाणी वसाहत निर्माण करत आहे त्याच ठिकाणी आपणही वसाहत निर्माण करणे, वेळप्रसंगी युद्ध करणे, या गोष्टींचा आर्थिक राष्ट्रवादात समावेश होतो. म्हणजेच राष्ट्रात स्पर्धा निर्माण होते. औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला, त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवादाला आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरवले. यातूनच भांडवलदारांसाठी नव्या बाजारपेठा मिळवणे, कच्च्या मालांची पुरवठा केंद्र शोधणे, त्यांचा अविरत पुरवठा चालू ठेवणे, त्यासाठी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, ती गुंतवणूक अबाधित राखणे असे चक्र सुरू झाले. त्यासाठी वसाहतींचे मोठ्या प्रमाणामध्ये शोषण करणे सुरू झाले. अशा रीतीने आपण या पाठात प्रबोधन, युरोपातील धर्मयुद्धे आणि त्यांचे दूरगामी परिणाम, युरोपातील प्रबोधनाचा काळ, विज्ञानाचा विकास, विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध, भौगोलिक शोध व शोधक, औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद या मुद्द्यांचा अभ्यास केला.